वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. वालेकुम अस्सलाम. सुरुवातीलाच बकरीच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना माहिती आहे हा जो सण आहे तो त्यागाचा आणि जसं सुरुवातीला आपण सांगितलं की सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आनंदाने मिळून मिसळून राहतात. मला या ठिकाणी सांगायचं आहे की फुलामध्ये जर वेगवेगळे कलर असतील तरच ते चांगलं दिसतं. एका कलरचं मला वाटतं आपणही काही जास्त हे करत नाही, ते आपल्याला आवडत नाही. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले बटाटे साहेब, शिंदे साहेब, या ठिकाणचे इंचार्ज चव्हाण साहेब, त्यांचे सहकारी, आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला 2 वर्ष झाले असेल चव्हाण साहेब. बटाटे साहेबांनी 2 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं आता DCP म्हणून माझं किती काम आहे. 2 लोक असे आहेत की ज्यांनी 2 4 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. 2 मुद्दे महत्त्वाचे आपण सांगितले, एक पाणी आणि दुसरं इलेक्ट्रिसिटी. हे 2 गोष्टी जर नसतील नॉर्मल दिवशी सुद्धा तरी खूप मोठ्या माध्यमातून जी शास्त्र समितीची मीटिंग झाली त्यामध्ये हा मुद्दा, दोन्ही मुद्दे आले. लाईटच्या संदर्भामध्ये तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने ते नियोजन करता येते त्यांना सांगितलेलं आहे. अगदीच शक्य नसेल तरच त्या ठिकाणी लाईट जाईल. मागच्या ईदच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सूचना देऊनही त्या दिवशी लाईट नव्हती. ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणलेली आहे. यावेळी थोडा लोड आहे, परंतु इतर ठिकाणची लाईट कमी करून त्या भागामध्ये देणं आवश्यक आहे, त्या भागामध्ये देऊ शकतात का याचाही ते विचार करतील. पाण्याच्या संदर्भामध्येही त्यांनी सांगितले रेग्युलर पाणी देता येणार नाही, परंतु आपण सर्वांना सांगितलं 25ला येणार आहे किंवा काही ठिकाणी 26ला येणार आहे तर 27ला येणार नाही. परंतु आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की याची साठवणूक जर केली तर आपल्याला निश्चितपणे पाण्याचा इश्यू सुद्धा सॉर्ट आउट होणार आहे. दुसरी एक CP साहेबांची सूचना अशी आहे की इतर विभाग तर आपल्या मदतीला आहेत, परंतु कुठं काही अडचण आली पोलीस विभाग मात्र आपल्या कोणत्याही प्रश्नासाठी सोबत आहे. तो कोणताही प्रॉब्लेम असू दे, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काहीतरी चुकीचं होतंय ती माहिती तुम्ही तात्काळ पोलिसांना सांगितली पाहिजे. आपले घंटागाडीचा विषय आहे, सपोज ती वाहतूक करताना आपण सूचना सांगितली पाहिजे की त्यातून कोणतंही मटेरियल खाली पडता कामा नये. एखादी ठिकाणी काही सपोज एखादी गोष्ट दिसली त्याच्यावर काही होतं तर लगेच आपण जाऊन पोलिसांना सांगून तो विषय तिथे मिटवला पाहिजे. शांतता समितीचा आपला मेन उद्देशच तो आहे. आता या ठिकाणी एक ताईंनी बोलताना सुंदर सांगितलं की आम्ही विरोधक आहोत. विरोधक हा सुद्धा लोकशाहीतला खूप सुंदर शब्द आहे. दुश्मन नाही, विरोधक आहे. आणि विरोधक कोणता आहे तर वैचारिक विरोध आहे. परंतु आपण पाहतो की अशा कार्यक्रमाच्या वेळेस आपण सगळेच एकत्र येऊन तो कार्यक्रम करतो. आणि बडनेराला तशी परंपरा आहे. जरी मी HQचा DCP असलो तरी माझ्याकडे बंदोबस्तामध्ये बडनेराचाच चार्ज नेहमी असतो. त्यामुळे मी या ठिकाणच्या मिरवणुका, या ठिकाणचा जल्लोष प्रत्येक मिरवणुकीचं पाहिलेलं आहे आणि ईदचाही पाहिलेला आहे. या ठिकाणची आपण निवडणुकाही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं अगदी शांततेमध्ये आणि आनंदात हा सण जो आहे तो साजरा होईल. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा सर्व आमच्या विभागाच्या तर्फे बकरीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि अधिक उत्साहात आपण हा सण साजरा करूया हे बोलतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद. ऐसा है हमारे यहाँ यूनिवर्सिटी के अंदर 2 ईदगाहें हैं और 1 2 3 जगह पे 4 जगह पे मस्जिद में नमाज होती है. एक ईदगाह हमारी इधर है राहुल नगर में, एक चमन नगर में. 2 मस्जिदें चमन नगर के अंदर है जहाँ पे ईद की नमाज होती है और 2 मस्जिद बस्ती के अंदर है जहाँ ईद की नमाज होती है. महानगर पालिका का प्रशासन यहाँ पे मौजूद है. ये जो उससे गंदगी निकलती है उससे गड्ढे वगैरह प्रॉपर देखने से वहाँ पे हर साल बराबर है हमारे यहाँ होता है. सिर्फ एक बात ये है सर क्या हर बार हमको एक ही चीज़ तकलीफ जाती है MSCB विभाग से. अभी कंटिन्यू लोड शेडिंग लाइन जा रही है और ईद के दिन ये चीज़ अगर होगी ना तो ज़्यादा तकलीफ होती सर. तो इनको हमने रंधानगढ़ में भी CP साहब के यहाँ पे यही बात की थी कि इसका ख्याल रखो, लेकिन वो सब नहीं हुआ. तो थोड़ा सा इनको स्ट्रिक्टली बोलना है. और जो हमारा मजीपा वाले पानी विभाग वाले प्रोढ़ा वाले हैं उनसे भी ये है कि वो दिन जैसा हमारा नल अगर वो दिन नहीं भी रहा तो वो दिन हमारे को जितनी मुस्लिम बस्तियाँ हैं वहाँ पे आप नल का पुरोठा करें. और अगर रहा सवाल कोई उस दिन
कुछ होता है तो हम सांसद समिति सब लोग साथ में हैं और ऐसा कुछ हमारे आज के नहीं हुआ और आगे भी इंशाल्लाह नहीं होगा. ठीक है. ईद संबंधाने आयोजित मीटिंगला प्रामुख्याने उपस्थित असलेले चे HQ DCP सर श्री रमेश धुमाळ सर, माझे सहकारी चव्हाण साहेब, गीते साहेब, मनपाचे सहाय्यक आयुक्त साहेब, डेप्टी इंजिनियर साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक व शांतता समितीचे सदस्य, सन्माननीय महिला वर्ग, जवळपास 13-14 वर्षापूर्वी मी इथं ठाणेदार आलेलो आहे. त्याच्यामुळे सिनियर मंडळी आहे, नवीन माहीत नाही, पण जे सिनियर मंडळी ते बऱ्यापैकी त्यांच्यासोबत परिचय आहे. त्या गावाच्या तशा ज्या समस्या आता आपण सांगितलेल्या आहेत, बऱ्याचशा समस्या तर त्या 50-60%, 70% समस्या आपल्या स्थानिक प्रशासनाशी संबंधित आहेत. विशेषतः महानगरपालिकाचे नगरसेवक, स्वच्छता, पाणी आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर पोलीस विभागाव्यतिरिक्त आहे. परंतु आमच्या विभागातली सर्वांना माहीत आहे की जनरली कोणती रमजान ईद असो, बकरी ईद असो, रामनवमी असो, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असो, या सर्व दिवशी पूर्ण पोलीस डिपार्टमेंट हे अलर्ट मोडवर असतं. भलेही तुम्ही त्या दिवशी ईद जरी असो आरामशीर 9 वाजता नमाज पडायला जाणार, पण आम्ही 7 वाजताच आमच्या ड्युटीवर सर्व आमचे अंमलदार, आमचे अधिकारी आम्ही आमच्या कर्तव्यावर असतो. या ठिकाणची परिस्थिती सांगायचं झालं तर माझा तरी खूप पॉझिटिव्ह अनुभव आहे. कारण मी ज्यावेळेस इथं ठाणेदार होतो 2012, 13, 14मध्ये, तर 13मध्ये सर्वाधिक चांगली प्रथा आपल्या लागू झाली होती आमच्या बडनेरामध्ये. ही होती की मस्जिद समोर जो गुलाल उधळला जायचा, त्या गुलालाच्या ऐवजी फुलाची सुरुवात 2013च्या मिरवणुकीत झाली होती. अर्थातच हे सर्व या गावातल्या चांगल्या जबाबदार आणि खरोखर समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या सर्वांचं, आपल्या सर्वांचं सहकार्य होतं. दोन्ही समाजाचं सहकार्य होतं. सर्व नगरसेवक तत्कालीन ओळखतो, जे सिनियर होते त्यांना ओळखतो, बऱ्याच मंडळींना, तर ते सर्व त्यावेळेस होते. त्यामुळेच ती प्रथा एक चांगली प्रथा सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळातही स्वतः मी त्या दिवशी किंवा आमचे सर आहेत तर मी कोणीतरी नक्कीच बडनेराला त्या दिवशी हॉल्ट करून राहूत. काही अडचण आमच्या विभागातर्फे येणार नाही आणि प्रत्येक मदत आपल्याला चांगली मिळेल. आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित एवढ्यासाठी केलेलं आहे की आपण समाजामध्ये एक अत्यंत जबाबदार घटक आहात. आपल्याकडे जबाबदारी घेण्याची, आपल्याला 5-50 लोकांना कंट्रोल करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे. आणि नेमकं कधीतरी फार छोटी मोठी घटना घडते. तसं माझा इथच्या पिरियडमध्ये मला काही असा विशेष कोणता अनुभव आला नाही आहे. लॉ अँड ऑर्डरचा इथं निर्माण झाला नव्हता. छोट्या मोठ्या गोष्टीचा समाज, एवढा मोठा समाज, एवढी लोकसंख्या आहे, तो होत राहणार आहे. परंतु कुठेतरी मास लॉ अँड ऑर्डरचा म्हणजे प्रॉब्लेम हा काही कधी झाला नाही. सर्व एकमेकाला ओळखणारे लोक आहेत आणि जिथं ओळख असते तिथं नक्कीच लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कमी असतो. म्हणून येणारा जो आहे बकरी ईद आहे अत्यंत चांगल्या प्रकारे आपण साजरा करावा. मी माझ्यातर्फे, माझ्या विभागातर्फे आणि सर्वांतर्फेच आपल्याला बकरी ईदच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दरवर्षी आपण सर्व याचप्रमाणे एकत्र येऊन आपण हा सण अशाच प्रकारे शांततेने आणि चांगल्या प्रकारे आपण पार पाडतो. आता आजच्या मीटिंगमध्ये आता काही प्रश्न इथे महानगरपालिकेसंबंधित विचारण्यात आले होते, सांगण्यात आले होते की मागल्या वर्षी जे खड्डे केले होते त्याची वीट जातं खोली थोडी कमी होती. तर आम्हाला मागच्या वर्षी तेव्हाच लक्षात आलं होतं. आपण नंतर आपण परत त्यांना खोदून परत त्याला खोल केलं होतं. पण यावर्षी आपण आवर्जून त्याची काळजी घेऊ. फक्त एक तुम्हाला सांगण्याचं मला एक नवीन असंच आहे की गेले 20-25 वर्ष अमरावती महानगरपालिकेमध्ये कचरा कंटेनर होते. त्यामुळे आपण दरवर्षी काय करायचो, जिथे जास्त अलास निघायचा त्या ठिकाणी आपण कंटेनर ठेवायचो एक. जे लोक घंटागाडी टाकत नाही किंवा तिथपर्यंत खड्ड्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या लोकांना आपण कंटेनरमध्ये टाकण्यासाठी आपण त्यांना विनंती करायचो. परंतु असं झालं की मागल्या वर्षापासून ह्या काही महिन्यापासून अमरावती महानगरपालिकेचे कचरा कंटेनर आहेत त्याचं बंद झालेले आहे. आता अमरावती महानगरपालिका सध्या कंटेनर कुठलेही वापरत नाही आहे. त्यामुळे एक ती अडचण आपल्या जे 15 वर्षामध्ये सवय लागली आहे ती अडचण तिथे जाऊ शकते. परंतु त्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन करत आहे. आपल्या ज्या घंटा गाड्या ज्या आपल्या रेग्युलर फिरतात त्या घरोघरी जाऊन अलाज जमा करतीलच. त्यासोबतच काही कटलेसुद्धा राहतील.
काही मला वाटते काही खाजगी पण लोक पैसे घेऊन वगैरे कटल्याचं काम करतातच. सोबतच आता माझं असं विचार झालं आहे, आता थोड्यापूर्वीच चव्हाण साहेबांकडे चर्चा झाली, तर जिथं आपण आधी कंटेनर ठेवायचो तिथे कंटेनरची आधी व्यवस्था करायचो, तशा ठिकाणी आपण शक्य झालं तर इथं प्रभागातल्या ज्या घंटा गाड्या आहेत त्या बोलावू आणि त्या तिथे आपण ठेवू, म्हणजे कंटेनरचं काम जे आहे ते घंटा गाडी करेल बरोबर. आणि ती घंटा गाडी आपण नंतर डायरेक्ट लगेच आपण तिकडे खाली करू शकू. राहिला दुसरा खड्ड्याच्या तिथे आपल्याला काही कर्मचारी जे सांगितलं मगाशी, तर आपण तसं दरवर्षी ऑर्डर काढतच असतो, यावर्षीसुद्धा आपण तशी ऑर्डर काढूच आपण. तर ते फक्त कर्मचारी त्या आदेशाप्रमाणे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तिथं उपस्थित राहतील याची आम्ही नक्की काळजी घेऊ. आणि आपल्या आता इथे दरवर्षी आम्ही स्वतः प्रशासन नागरिकांसोबत मिळून कार्य करायचं, उत्तम कार्य व्हायचं सर. कुठली अडचण आजपर्यंत आलेली नाही आहे. यावर्षी तर प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी आमच्यासोबत आहे, त्यामुळे लोकांची ज्या समस्या आहेत त्या आम्हाला वैयक्तिकरित्या लगेच आम्हाला माहीत पडतील. त्यामुळे मला असं वाटतं की यावर्षी आपण आणखी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम, हा जो उत्साह आहे हा साजरा करू शकू. धन्यवाद.